रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कधी असा विचार केलाय का? आपण देवाची पूजा करतो, नमस्कार करतो, मंदिरात जातो, पण त्या देवाचं खरं स्वरूप काय आहे? आपण ज्याला वंदन करतो तो नेमका कोण आहे? आज आपण ज्ञानेश्वरीतील 4थी ओवी पाहणार आहोत. देवा तूंची गणेशू, सकळार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्तीचा दासू, अवधारी जोजी. ही ओवी खूप गोड आहे, पण खूप खोल आहे. माऊली सुरुवातीलाच गणपतीला वंदन करतात. पण हा गणपती फक्त मूर्ती नाही, हा गणपती म्हणजे बुद्धीचा प्रकाश आहे. देवा तूंची गणेशू, हे देवा तूच खरा गणेश आहेस. सकळार्थ मती प्रकाशू, जो आपल्या बुद्धीला प्रकाश देतो, योग्य समज देतो. म्हणे निवृत्तीचा दासू, मी माझ्या गुरु निवृत्तीनाथांचा सेवक म्हणून बोलतोय. अवधारी जोजी, हे लक्ष देऊ नये का? माऊली इथे एक मोठं सत्य सांगतात. आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो, पण खरं विघ्न काय आहे? बाहेरचं नाही, आतलं आहे. गोंधळ, चुकीचे विचार, भीती, निर्णय न घेता येणं, हे सगळं विघ्न आहे. आणि ते दूर कोण करतं? बुद्धीचा प्रकाश. म्हणून माऊली म्हणतात, तूच गणेश आहेस, म्हणजे तूच ती बुद्धी आहेस जी अंधार दूर करते. एक साधं उदाहरण बघा. एखादा माणूस क्रॉस रोड्सवर उभा आहे. 2 रस्ते. कोणता निवडायचा कळत नाही. तो गोंधळतो, तणावात येतो. तो क्षण म्हणजे विघ्न. आणि जेव्हा त्याला योग्य निर्णय सुचतो, क्लॅरिटी मिळते, तो गणपतीचा आशीर्वाद. आजच्या जीवनात बघा, माणूस खूप शिकलेला आहे, डिग्री आहे, स्किल्स आहेत, पण डिसिजन घ्यायला येत नाही. रिलेशनशिपमध्ये गोंधळ, करिअरमध्ये कन्फ्युजन, मनात क्लॅरिटी नाही. का? कारण सकळार्थ मती प्रकाश नाही. बुद्धीवर अज्ञानाचा पडदा आहे. एक कथा ऐका. एक विद्यार्थी गुरुकडे गेला. म्हणाला, मला सगळं शिकायचंय. गुरु म्हणाले, पहिल्यांदा मन शांत कर. विद्यार्थी म्हणाला, ते कसं? गुरु म्हणाले, जेव्हा पाणी स्थिर होतं, तेव्हाच त्यातलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. तसंच मन शांत असेल तरच बुद्धी स्पष्ट काम करते. आणि ही शांतता, ही क्लॅरिटी गणेश देतो. म्हणून आपण प्रत्येक कामाच्या आधी गणपतीला आठवतो. कारण तो बाहेरचा देव नाही, तो आतली बुद्धी आहे. आता एक मॉडर्न एक्झाम्पल बघा. एक कॉर्पोरेटमध्ये काम करणारा मॅनेजर. त्याच्याकडे डेटा आहे, रिपोर्ट्स आहेत, पण डिसिजन घ्यायला तो घाबरतो. तो ओव्हर थिंकिंग करतो, डिले करतो, स्ट्रेस घेतो. का? कारण बुद्धी स्पष्ट नाही. आणि जेव्हा तो शांत होतो, थोडा वेळ स्वतःला देतो, मन स्थिर करतो, तेव्हा अचानक सोल्युशन दिसायला लागतं. तोच सकळार्थ मती प्रकाश. आजची जनरेशन माहितीने भरलेली आहे. गुगल आहे, AI आहे, नॉलेज आहे, पण विजडम नाही. म्हणजे काय? माहिती आहे, पण योग्य वापर कसा करायचा हे माहीत नाही. म्हणून गोंधळ आहे. माऊली सांगतात, गणपती म्हणजे विजडम, जो योग्य अर्थ लावायला शिकवतो, जो चुकीचा आणि बरोबर यात फरक दाखवतो. आणि हा गणपती कुठे आहे? आपल्या आत. पण त्याला जागं करावं लागतं. कसं? शांत बसून, स्वतःकडे पाहून, गुरूंचं मार्गदर्शन घेऊन. म्हणे निवृत्तीचा दासू. माऊली सांगतात की मी माझ्या गुरूंच्या कृपेने बोलतोय. इथे एक मोठा संदेश आहे. ज्ञान स्वतःहून येत नाही, कृपेने येतं. गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, तो अनुभव आहे, मार्गदर्शन आहे. आणि जेव्हा आपण नम्र होतो, तेव्हा ती कृपा मिळते. एक साधा अनुभव करून बघा. एखाद्या निर्णयाच्या वेळी ताबडतोब रिॲक्ट करू नका. थोडा वेळ थांबा, शांत बसा, मनाला स्थिर करा, आणि मग बघा, उत्तर आतून येईल. तोच गणपती, तोच बुद्धीचा प्रकाश. ही ओवी आपल्याला सांगते, बाहेरच्या विघ्नांवर लक्ष देऊ नका, आतल्या गोंधळावर काम करा. बुद्धी स्पष्ट झाली तर आयुष्य आपोआप सुलभ होतं. आणि म्हणूनच प्रत्येक सुरुवात गणपतीने. कारण तोच मार्ग दाखवतो, तोच प्रकाश देतो, तोच अज्ञान दूर करतो. आता एक छोटी विनंती. जर हा विचार मनाला भिडला असेल तर या प्रवासात सहभागी व्हा. हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये मनापासून रामकृष्ण हरी नक्की लिहा. कारण हा शब्द फक्त उच्चार नाही, ही एक भावना आहे, एक जोड आहे. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत 5वी ओवी.
ज्यात माऊली अजून खोलवर जाऊन जीवनाचा अर्थ उलगडतात. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.